कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला एक मोठा झटका लागला आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। त्या पाठोपाठ काल त्यांनी काँग्रेस पक्षाला देखील सोडचिठ्ठी दिली आहे। काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा सचिन पोटे यांनी दिला आहे। एकंदरीतच या घटनांमुळे काँग्रेसला एक मोठं भगदाड पडलं आहे। या ठिकाणी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस काय भूमिका घेतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र याच दरम्यान सचिन पोटे हे आता शिवसेनेच्या वाटेवर असले देखील एक चर्चा 2 दिवसांपासून रंगली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सचिन पोटे 2 ते 3 दिवसात प्रवेश करणार असल्याची देखील चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर सचिन पोटेंच्या सध्या कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरू आहेत। आज आपल्यासोबत स्वतः सचिन पोटे आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की त्यांनी नेमकी इतक्या वर्ष ते काँग्रेसमध्ये होते, मग काँग्रेसला नेमकी सोडचिठ्ठी का दिली, ते शिवसेनेत जाणार आहेत का? सचिनजी, जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। एकंदरीतच गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही काँग्रेसमध्ये होतात, निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकारी म्हणून तुमची एक ओळख तुम्ही निर्माण केली। तुम्ही विरोधी पक्षनेतेपद देखील होतं। काँग्रेसच्या वाईट काळात देखील तुम्ही काँग्रेसची साथ सोडली नव्हती। नेमकं असं काय घडलं की तुम्ही सुरुवातीला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, त्यानंतर तुम्ही काल सदस्यपदाचा देखील राजीनामा दिला? मी जवळपास 1 महिन्यापूर्वी ज्या दिवशी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्या दिवशीच मी सांगितलं होतं की हा पदाचा राजीनामा आहे, मी पक्ष सोडणार नाही। कारण गेल्या 25 वर्षापासून मी काँग्रेसचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे। तुम्ही बघितलं असेल, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेली 11 वर्ष ठाणे जिल्ह्यात नव्हे तर कोकणात सर्वात जास्त आंदोलन करणारा जर जिल्हाध्यक्ष कोण असेल तर तो मी होतो। आणि जी माझ्याबरोबर जी कार्यकर्त्यांची फळी होती युथ काँग्रेसपासून, त्यांना घेऊन मी निष्ठेने लढा देत होतो। पण राजीनामा दिल्यानंतर वास्तविक तुम्ही जर बघितलं तर ज्या नगरसेवकांना पक्ष सोडायचा असतो किंवा ज्या पदाधिकाऱ्यांना पक्ष सोडायचा असतो ते राजीनामा दिल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी इतर पक्षात प्रवेश करतात, ज्या पक्षात त्यांना जायचं असेल। पण मला 1 महिना झाला, मी पक्ष सोडण्याचा माझा कुठलाही विचार नव्हता। पण पार्श्वभूमी अशी तयार झाली की मला हा विचार करावा लागला। माझ्यासोबत 25 वर्षापासून असलेले माझे सहकारी मित्र असतील, माझं कुटुंब असेल, माझे नातेवाईक असतील आणि प्रमुख म्हणजे माझ्या प्रभागातील कल्याण पूर्व मतदारसंघातील नागरिक असतील, यांच्याशी जवळपास महिनाभरात हजारो कार्यकर्त्यांना किंवा लोकांना किंवा मित्रांना सहकाऱ्यांना भेटलो। तर त्यांची भूमिका अशीच होती की तू आता वेगळी वाट धरली पाहिजेस। माझी काय याच दरम्यान तुम्हाला निवडणूक प्रचार प्रमुख पदे देखील काही दिवसांपूर्वी जबाबदारी देण्यात आली होती, तशा आशयाच्या बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या। हां, मला कल्याण डोंबिवली शहर काँग्रेसच्या प्रचार प्रमुखाची जबाबदारी दिली होती, जी मी मागितली नव्हती। कारण मी आमचे नेते आदरणीय संजय दत्त यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो की मला कुठलीही जबाबदारी नको। मी जे माझं पॅनल 2 पॅनल आहेत 11 आणि 12 नंबरचे, त्याच्यात मी फोकस होतो आणि जवळपास 2 सीट, जास्त म्हणणार नाही, 2 सीट मी निश्चितपणे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडून आणतो। पण त्यांनी मला कुठलीही पूर्वकल्पना न देता त्यांच्या निवासस्थानी मला ती पदाची जबाबदारी दिली। पण मी त्यांना सांगत होतो ती पदाची जबाबदारी नको, आता नवीन जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याच नेतृत्वाखाली या निवडणुका होऊ द्या। उद्या रिझल्ट जर कमी जास्त लागला, काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निवडून नाही आले तर त्या जे प्रचार प्रमुख सचिन पोटे यांच्यावर ते खापर फुटलं जाईल। आणि अगोदरच माझ्यावर अनेक गोष्टींचं अपयशाचं खापर माझ्यावरच पक्षश्रेष्ठी फोडत आलेत, ते मला नको होतं। पण तरीही त्यांनी मला गळ घातली आणि ते मला ते पद दिलं ज्या पदामध्ये मला अजिबात रस नव्हता। आणि म्हणूनच आता बराच दिवस झाले मला राजीनामा देऊन अनेक लोकांची मतं विचारात घेतली, अनेक मित्रांची मतं विचारात घेतली। नेमकं असं काय घडलं की इतक्या वर्षांची असलेली साथ तुम्ही सोडलीत काँग्रेसची? साथ सोडली नाही, तशी पार्श्वभूमी तयार करण्यात आली की मला असं वाटतं की माझी गरज पक्षाला राहिली नाही आणि त्याच्यामुळे मला आता हा निर्णय घ्यावा लागतो। कारण पद किंवा पैसा जर हवा असता पक्षाला, म्हणजे स्थानिक पदाधिकाऱ्यांवर, स्थानिक नेत्यांवर रोष आहे तुमचा, नाराजी आहे काय? माझा रोष कुणावरही नाही, पण मी राजीनामा दिल्यानंतर मला अपेक्षा होती की प्रदेशचे पदाधिकारी असतील किंवा प्रांताध्यक्ष असतील, त्यांनी एखादा फोन जरी केला असता की बाबा तू खूप निष्ठेने काम केले, तुला वेगळी जबाबदारी, आम्ही निश्चितपणे याच्यापेक्षा मोठी जबाबदारी आम्ही देण्याचा प्रयत्न करू। पण मला तसा कुठलाही प्रतिसाद तिकडनं आला नाही। उलट मला फोन करून सांगण्यात आलं की तुम्ही प्रदेशला या। जर त्यांना वाटत होतं मी पक्ष सोडतोय, जे मी बोललो नाही, तर त्यांनी यायला पाहिजे होतं की असं होत असेल तर असं करू नको, आपण पुढे जाऊ,
अजून संघर्ष करू. माजी आमदार संजय दत्त यांच्याकडून काही समजूत काढण्याचा प्रयत्न झाला होता का याच दरम्यान? कारण अनेक लोकप्रतिनिधी यादी देखील संजय दत्त यांच्यावर नाराजी व्यक्त करतच पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. नाही, माजी आमदार संजय दत्त यांच्याबद्दल अजिबात नाराजी नाही. उलट काँग्रेस पक्षामध्ये जी मला ओळख मिळाली, ज्या पदांवर काम करण्याची संधी मला मिळाली, ती माननीय आमदार संजय दत्त साहेब यांच्यामुळेच मिळाली. पण त्यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी असते. ते मध्य प्रदेशचे प्रभारी आहेत आणि जे लक्ष ते इथे वेळ म्हणजे जे वेळ द्यायला हवा होता ते देऊ शकत नाही, कारण ते अतिशय त्यांचा व्यस्त कार्यक्रम असतो. पण माझी अपेक्षा होती की प्रदेशकडनं एखादा फोन किंवा पदाधिकारी आले असते भेटायला की आपण करूया, याच्यापुढे अजून चांगलं काम करूया. पण तसं काही झालं नाही आणि लोकही आता म्हणायला लागले की, आणि वास्तविक पाहता माझ्या प्रभागात तुम्ही बघितलं असेल तर 70 ते 80% कोकणी लोक राहतात जे शिवसैनिक आहेत. पण केवळ सचिन पोटेचं काम, सचिन पोटे एक चांगला कार्यकर्ता आहे, प्रामाणिक कार्यकर्ता आहे, यामुळेच ते मला निवडून देत होते आणि सर्वांचीच तशी मागणी होती. आणि नातेवाईक, माझे कुटुंब, माझे सगळ्यांचा विचार, शेवटी त्यांनी माझ्यासाठी 25 वर्ष माझ्या प्रत्येक कामात त्यांचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता. शेवटी त्यांच्याही मतांचा आदर करणं मला भाग पडलं, म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे. यानंतर तुम्हाला कुठल्या पक्षाने संपर्क केला, कुठल्या नेत्यांनी संपर्क केला? बघा, मी राजकारणामध्ये मैत्रीमध्ये कधी राजकारण केलं नाही, पण राजकारणात नक्कीच मी मैत्री केली. रवी चव्हाण जे भाजपचे अध्यक्ष आहेत ते माझे चांगले मित्र आहेत. शिंदे साहेबांची जी कामाची पद्धत आहे ती पद्धत मी पहिल्यापासूनच मला त्यांच्या कामाची पद्धत आवडत होती. पण आता मी जे 3 दिवसात अनेक बैठका घेतल्या, लोकांच्या भेटी घेतल्या, त्याच्यामध्ये जो कौल मला येईल, जर लोकांचा कौल आला, मित्रांचा कौल आला की भाजपमध्ये गेलं पाहिजे तर भाजपमध्ये जाईल, शिवसेनेचा कौल आला तर शिवसेनेमध्ये जाईल. शेवटी मी जे 25 वर्ष एकनिष्ठेने प्रामाणिकपणे काम केलं, त्याच्यामागे अनेक लोकांचा पण सहभाग असतो, मदत असते, सहकार्य असतं. शेवटी त्यांना विश्वासात न घेता जर मी सचिन पोटे यांचे एकनाथ शिंदे किंवा श्रीकांत शिंदे यांच्याशी जे तुमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत ते सध्या चर्चेचा विषय ठरलेत. सचिन पोटे शिवसेनेत जाणार आहे अशी एक चर्चा आहे. जरी तुमच्या बैठका सुरू असल्या तरी ही चर्चा आहे की सचिन पोटे 2 दिवसामध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत. काय सांगा? मग माझे माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांशी किंवा खासदार माननीय श्रीकांत शिंदे साहेबांशी पूर्वीपासूनच संबंध चांगले आहेत. कारण मी विरोधी पक्षात असताना देखील मोठ्या प्रमाणात माझ्या प्रभागामध्ये निधी देण्याचं काम त्यांनी केलं होतं. त्यांनी हा कधी विचार केला नाही की हा काँग्रेसचा नगरसेवक आहे, ह्याला डावलून, याचा प्रभाग डावलून निधी आपण दुसरीकडे दिला पाहिजे. आणि वास्तविक पाहता जर मला जायचंच असतं तर ज्यावेळेस भाजप किंवा सेना 2014ला ज्यावेळेस पीकवर होते किंवा त्यावेळेस मला सगळीच ऑफर होती पदांची किंवा पैशाची, किंवा लोक असं म्हणतात पैसे दिले जातात, तर त्या ऑफर मी नाकारल्या आणि मी 11 वर्ष संघर्ष करत राहिलो ना. पण आता जर स्वार्थासाठी किंवा पदासाठी जायचं असतं तर तेव्हाच गेलो असतो. ती वेळ तर खूप चांगली होती. आता तरी बराच सर्वच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. पण शेवटी आता जायचा निर्णय घेतला आहे, तो लोकांचा जो कौल येईल, शिवसेना की बीजेपी, जो लोकांचा कौल येईल, शिवसेना आला तर शिवसेना, बीजेपी आली तर बीजेपी. जी चर्चा सुरू आहे सध्या, शिवसेनेत सचिन पोटे प्रवेश करणार आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीचा प्रवेश सोहळा होणार आहे अशी एक चर्चा आहे. जोरदार शक्तीप्रदर्शन देखील तुम्ही करणार आहात त्या प्रवेशादरम्यान अशी देखील एक चर्चा रंगली आहे. काय शक्तीप्रदर्शन करणार, पण ते भाजपच्या प्रवेशामध्ये करणार का शिवसेनेचे, तर तुम्हाला काही वेळात किंवा एका दिवसात कळेल. निर्णय कधीपर्यंत तरी जाहीर होईल? निर्णय संध्याकाळपर्यंत होईल, कारण आता बऱ्याचशा लोकांशी काल रात्री 12-1 वाजेपर्यंत 3 दिवसापासून मी बैठका घेतल्या, सगळ्यांशी बोललो, तेव्हा निर्णय संध्याकाळपर्यंत होऊन जाईल. तुमच्यासोबत किती पदाधिकारी सध्या काँग्रेसचे आहेत, किती नगरसेवक तुमच्यासोबत येत आहेत, किती कार्यकर्ते आहेत? बघा, माझ्या पॅनलमधले तर सगळे, पॅनलमधले जे नगरसेवक आहेत ते सर्व माझ्या संपर्कात आहेत आणि जो निर्णय मी घेईल त्या निर्णयाशी अंतिम राहून ते देखील ज्या पक्षात जाईल त्या पक्षात प्रवेश करणार आहे. शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा विचारतो, शिवसेना की बीजेपी? ते काल ठरवेल, आता लोक ठरवतील तोच पक्ष. माझं एकच पक्ष, सर्व लोकांच्या मतांवर लक्ष आलं मी जाणार. एकंदरीतच सचिन पोटे हे सध्या शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत आपण सचिन पोटेशी आता संपर्क साधला. त्यांनी याबाबत बैठका सुरू आहे, कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात येईल, त्यानंतरच मी निर्णय घेईल असं जरी ते सांगत असले तरी येत्या काही दिवसात सचिन पोटे हे शिवसेनेत जाणार असल्याची मात्र माहिती ही खात्रीलायक सूत्रांनी दिली. जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज.